परतीची जर्नी फ्रॉम नागपूर टू हैदराबाद आता सुरू झालेली आहे. पण ही जर्नी आता इथून सुरू नाही झालेली आहे, थोडंसं मागे जाऊन बघा. आता आम्ही आमची ट्रिप संपवून परत हैदराबादला निघालो आहे. सकाळचे आता 10:45 झालेत. जवळपास 9 तासांचा रस्ता आहे. खूप मजा आली आहे, नॉस्टॅल्जिक फिलिंग होत आहे. आता आम्हाला जायची इच्छा नाही आहे, पण काय करणार, काही गोष्टी संपवल्याशिवाय परत नवीन सुरुवात होत नाही. आजची तारीख आहे 1 जानेवारी 2026. नवीन वर्षात आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचा नियम न चुकवता वर्षाची सुरुवात लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात आणि आम्ही नेहमीच प्रवासाद्वारे करतो. आता आम्ही अमरावती रोडनी न जाता मेटा उमरी गावातून हिंगणा मार्गे वर्धा रोडला निघणार आहोत आणि तिथून पहिले पांढरकवडा, आदिलाबाद, त्या मार्गाने मग हैदराबादला पोहोचू. सो आजचा हा काहीसा नवीन मार्ग आहे, आमच्यासाठी वेगळा मार्ग आहे. आता आम्ही नागपूरच्या रिंग रोडला लागतोय. इथून आता सरळ आम्ही बुटीबोरीच्या दिशेला जातोय आणि मध्ये आम्हाला समृद्धी हायवेचा एंट्री पॉईंट पण लागणार आहे. पण आज मुंबईला जायचं नसल्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही. तिथून सरळ जाऊ आणि वर्धा रोडला राईट टर्न घेतले की मग पुढे बुटीबोरी, पांढरकवडा, हैदराबाद असा आमचा आज रोड आहे. आजच्या दिवसातला पहिला टोल प्लाझा नागपूरच्या ओव्हरआरवर. आमचा पहिला ब्रेक घेतला आहे आम्ही इकडे. हल्दीराम्स आहे, नेचर ऑफ स्पाइस आणि अजून 1-2 धाबे लागलेत. इकडे KFC सुरू आहे. लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा इकडे KFC वगैरे काही नव्हतं. सो आम्ही हल्दीराममध्ये जेवण केलं होतं. हे जाम गावाच्या जवळ आहे. जामगाव जस्ट क्रॉस केलं आम्ही. त्याआधी पेट्रोल भरलं BP पेट्रोल पंपमध्ये. कंपनी ऑपरेटेड पेट्रोल पंपात 1300 रुपयाचं पेट्रोल भरून आम्ही इथे आलो, ब्रेक घेतला. 15 मिनिटांच्या ब्रेक नंतर आता आम्ही आमची जर्नी परत सुरू करतोय. तर आज आम्ही लेट रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे आणि परतीची जर्नी असल्यामुळे थोडंसं इंटरेस्ट पण कमी आहे आणि हा रोड पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. सो त्यामुळे रोडचे काही अपडेट देण्यासारखे नाही आहे. आत्तापर्यंत 2 टोल प्लाझा झाले. नागपूर हैदराबाद रोडवरच्या दुसऱ्या टोल प्लाझाला आम्ही 160 रुपये टोल पे केलेला आहे. याच्या पुढचे आम्ही अपडेट कंटिन्यू देत राहू. आजच्या दिवसातला तिसरा टोल प्लाझा आहे. इथे रेट लिहिलेले नाही आहेत किती आहे ते. दरोडा नावाच टोल प्लाझाचा. दरोडा असल्यावर काय अपेक्षा आहे. दरोडा टोल प्लाझा. पुढे आता वडकी फाटा आहे. इकडून राईट टर्न घेतला की यवतमाळला पण जाता येतं आणि सरळ वणी आहे 42 किलोमीटर. त्यानंतर पांढरकवडा, मग येईल तेलंगणा आणि महाराष्ट्राची बॉर्डर. पुढे करंजी फाटा येतोय. इथून डावीकडे गेल्यावर चंद्रपूर आणि उजवीकडे गेल्यावर यवतमाळला जायचा रस्ता आहे.
हा यवतमाळ फाटा आहे. इथून 75 किलोमीटर गेल्यावर या दिशेला यवतमाळ येतं. आता आपण पांढरकवडा गाव क्रॉस करतोय. डाव्या बाजूला पांढरकवडा शहर आहे पुढं आणि हा रस्ता त्याला बायपास करतोय. पांढरकवडा प्रसिद्ध आहे तिथल्या दाल पांढरकवडा या ढाब्यावर मिळणाऱ्या वरणासाठी. आजच्या दिवसातला आय गेस चौथा टोल प्लाझा आहे हा आणि महाराष्ट्रातला हा आजचा शेवटचा टोल प्लाझा. 115 रुपये लागणार आहे तिथे. महाराष्ट्र आणि यवतमाळ जिल्ह्यातला हा शेवटचा टोल प्लाझा. इथून पुढे थोडा वेळ गेल्यानंतर नदी आली की ती नदी क्रॉस करून आम्ही महाराष्ट्रातून तेलंगणात पोहोचू. इथे मॅन्युअल गेट आहे. आता इकडे मी मॅन्युअल साईडच्या गेटला घेतलं आणि गंमत म्हणजे त्यांनी माझ्या गाडीला थांबवलं नाही. यवतमाळ जिल्ह्यातलं पासिंग असल्यामुळे कदाचित अडवलं नसावं आणि माझ्या अंदाजानुसार इकडे टोल पण पे करावा लागला नाही. त्याचा अपडेट मी शेवटी देईन व्हिडिओच्या की इथे टोल पे करावा लागला की नाही ते. आता आपण टिपेश्वर टायगर फॉरेस्ट क्रॉस करतोय. दोन्ही बाजूला रस्त्यांच्या जंगल आहे, म्हणजे हा बफर झोन असावा मे बी. पण आतमध्ये या बाजूला आणि या बाजूला टायगर सफारीसाठी लोक येत असतात. बरेचसे रिसॉर्ट आता आम्ही क्रॉस केले आणि आता आपण निघालो आहे बॉर्डरच्या दिशेला, तेलंगणा महाराष्ट्र बॉर्डर. पुढे आता महाराष्ट्राकडलं शेवटचं गाव आहे पाटणबोरी. हे गाव क्रॉस केल्यावर एक नदी येते. नदी क्रॉस केली की लगेच तेलंगणा आणि महाराष्ट्राची बॉर्डर. पुढे ही महाराष्ट्राच्या बाजूची चेकपोस्ट आहे, बॉर्डर चेकपोस्ट. डाव्या बाजूला ट्रक जातात, पण सरळ कारसाठी एक लेन ठेवलेली आहे जिकडून आपण आत्ता निघतोय. आता आपण ही जी नदी क्रॉस करतोय हिच्या एक्झॅक्टली सेंटरला बॉर्डर आहे. पैनगंगा नदी आहे. नदीच्या पात्रात आज पाणी पण दिसतंय आणि आता आपण ऑफिशियली तेलंगणामध्ये एंटर करतोय. आणि पहिलंच गाव आहे ते डोलारा. तेलुगूमध्ये बोर्ड सुरू झालेले आहेत. पण तेलंगणातलं पहिलं गाव डोलारा. आता लगेच एक परत टोल प्लाझा येईल इकडे. तेलंगणा साईडचा आजचा पहिला हा टोल प्लाझा आणि दिवसातला 5वा टोल प्लाझा. इथे 105 रुपये टोल आहे. पिप्परवाडा टोल प्लाझा आहे हा. आता आम्ही पिप्परवाडा टोल प्लाझा क्रॉस करून पुढे आलो आहे. आज आमच्या कारच्या इतिहासात किंवा फास्टॅग लावल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की बॅलन्स संपलं आणि आमच्या लक्षातच नाही. सो तिकडे ब्लॅक लिस्टेड दाखवायला लागले आणि मला भीती वाटली की जसं आता मध्ये एक न्यूज आली होती की जर का तुमचं ब्लॅक लिस्टेड झालं तर तुम्हाला 3 तासाच्या आत रिचार्ज करता येणार नाही आणि मग डबल पैसे द्यावे लागतील वगैरे. पण फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. आम्ही गाडी मागे घेतली, रिचार्ज केलं आणि लगेच रिचार्ज झाल्या ते गेट ओपन झालं. सो भुर्दंड किंवा दंड जे काय म्हणता येईल ते वाचलं आमचा. आता 2 वाजलेत साधारण. येस, 2च वाजलेत आणि आत्ता आम्हाला भूक लागली आहे आणि आम्ही शोधतोय तेलंगणामध्ये कुठलं तरी जे काय पहिलं चांगलं रेस्टॉरंट दिसेल तिथे जेवू. काय म्हणतो अबीर, भूक लागली खूप? हो ठीक आहे, चला शोधू आता आपण. आदिलाबाद शहर क्रॉस करतोय आम्ही आता. आदिलाबादचे दाट आणि सुंदर जंगल आम्ही पार करत चाललोय आणि आदिलाबादचं जंगल म्हटल्यावर आम्हाला आठवलं आहे RRR मूवी. कारण त्याची सुरुवातच अशी आहे की आदिलाबाद के जंगलों में. सो हे ते असं आदिलाबादचं फॉरेस्ट दोन्ही बाजूला. टोल प्लाझा नंबर 6 ऑफ द डे आणि इथे आहे टोल रोलम मामडा टोल प्लाझा.
नागपूरच्या साईडने आम्ही 275 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून इकडे सरदारजीच्या धाब्यावर जेवायला थांबलो होतो आत्ता. ही एक्झॅक्ट लोकेशन मी नंतर रिव्हील करेल, कारण आत्ता मला माहिती नाही की आम्ही नेमकं कुठे आहोत. पण 275 किलोमीटर आम्ही प्रवास केलेला आहे आणि इथे हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला सरदारजीचा धाबा आहे. अजून इकडून नागपूरकडून येतोय आपण आणि इथे हा धाबा बघू शकता तुम्ही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला. आणि पुढे सरळ रस्ता जातो हैदराबादच्या दिशेला. आता इथून आमचं घर 245 किलोमीटर दूर आहे. बघूया 4-5 तासात पोहोचू आम्ही. आता 4:20 झालेत आणि आता आम्ही इथून निघतोय जेवण करून. 245 किलोमीटरचं अंतर उरलं आहे फक्त. आता 4.5-5 तासात आम्ही पोहोचू घरी. म्हणजे साधारण 8-8:30 वाजता आम्ही घरी असू. त्या दिवसातलं 7वं किंवा 6वं, मला आत्ता नंबर आठवत नाही आहे. 7 टोल प्लाझा आहे अभिरच्या म्हणण्यानुसार आणि इथे टोल कॉस्ट आहे 65 रुपीज. रस्ता एकदम मस्त आहे कारण हे तेलंगणा आहे. डावीकडे छान सनसेट होतोय, सॉरी उजवीकडे सनसेट होतोय. भाई का हो गया. 32 किलोमीटरवर आरमूर गाव आहे आता. आणि सन आता इकडे जातोय सेट व्हायला. साधारण 1 ते 1.5 तास आमच्याकडे लाईट असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही एक ब्रेक घेऊ, कॉफी ब्रेक. आणि लाईटचा चेंज झाला म्हणजे उजेडातून अंधाराचं ट्रान्झिशन झालं की मग जरा डोळ्याला पण बरं वाटेल. हा गजमल टोल प्लाझा होता इथला. सो आता 1-1.5 तास नॉनस्टॉप आम्ही चालवणार आहे गाडी. हा गजमलचा किल्ला आहे. म्हणजे कुठे जुन्या काळामध्ये गजमल हे महत्त्वाचं काहीतरी केंद्र असावं. त्याची हिस्ट्री जरा आम्ही शोधून काढू आणि मग माहिती करू की एक्झॅक्टली गजमल हे कशासाठी प्रसिद्ध होतं किंवा इथे कोणाची गडी होती. बरोबर 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा या रस्त्याने हैदराबादला गेलो आणि तिथून परत येत होतो तेव्हा हा व्ह्यू बघितला होता. आणि साधारण इकडून जाताना अशीच संध्याकाळची वेळ होती. त्यामुळे मला हा नेहमीच लक्षात राहतो रस्ता. आरमूर गावाच्या जवळचा हा डोंगर आहे आणि डोंगराची विशेषता म्हणजे हे सगळे सुट्टे सुट्टे दगड आहेत एकमेकांवर रचून ठेवल्यासारखे. आजच्या दिवसातला 8वा टोल प्लाझा. 90 रुपये इथे आहे टोल. हा आहे टोल प्लाझा नंबर 8 दिवसातला आजचा. बिकनूर टोल प्लाझा. आणि याचे किती पैसे आहेत इकडे कुठे मेन्शन केलेलं नाही आहे. थँक्यू.
हैदराबादसाठी आता फक्त 90 किलोमीटर उरलेत आणि एक क्विक 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय आम्ही. आतापर्यंत प्रवास मस्त चालला आहे. एस्टिमेटेड टाईमपेक्षा आम्ही थोडा कमीच टाईम घेतोय. पुढे अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आम्ही, बहुतेक टी किंवा कॉफीचा, आणि तिकडून कंटिन्यू करू. रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त काही शूट करत नाही आहे, कारण आता कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं आहे फक्त आणि फक्त गाडी चालवण्यावर. सो काही क्विक अपडेट असतील तर ते देऊच. आता घरापासून आम्ही 85 किलोमीटर आणि 1 तास 40 मिनिट अंतरावर आहे. 8 वाजून 5 मिनिटांनी पोहोचू शकतो. आणि इथे HPCLच्या पेट्रोल पंपावर आम्ही आत्ता एक शॉर्ट वॉशरूम ब्रेक घेतला. अबीरला हा पेट्रोल पंप आवडला आहे. त्याचं म्हणणं आहे हा पेट्रोल पंप कसा आहे बेटा? युनिक आहे खूप. कसा काय युनिक आहे? हे डिझाईन वगैरे वेगळं आहे. हे जरा त्याला स्टायलिश वाटतंय, त्याच्यामुळे त्याला खूप आवडलं हे पेट्रोल पंप. पण वॉशरूम नाही आवडला. हां, वॉशरूम त्याला आवडलं नाही आहे, बिकॉज वॉशरूम तेवढं क्लीन नाही आहे आणि पाणी नव्हतं आतमध्ये. पण बाहेर इकडे नळ आहे, इथे हात धुवू शकतो आपण. पण ठीक आहे, म्हणजे नाहीपेक्षा काहीतरी एक सोय असते आजकाल रस्त्यांवर, हे खूप चांगलं आहे. आजच्या दिवसातला 9वा टोल प्लाझा तोपारण टोल प्लाझा आलेला आहे. ₹95 आहे टोल फीस वन टाइम. फायनली आम्ही आता ORRच्या जवळ पोहोचलो आहे. ही समोर ORRची एंट्री आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 7 वाजून 18 मिनटं. होपफुली नेक्स्ट 40-45 मिनिट्समध्ये आम्ही घरी असू. का ग? झोप येते? तरी तर तू मगाशीपासून झोपली होती बराच वेळ. 5-6 दिवसाची झोप काढायची आता. ठीक आहे, आता घरी जाऊ आणि झोप काढू. हाय. हॅलो. हा अबीरसाठीचा पुन्हा एक वॉशरूम ब्रेक होता. आता आम्ही थेट वरती जाऊ हायवेला, ORRला, आणि तिथून घरी. फायनली आम्ही आता ORRला कनेक्ट झालो आहे. इकडून आता 35 मिनिटात आम्ही आमच्या घरी असू. ORRचा पटानचेरू टोल प्लाझा हार्डली आम्ही 5-7 मिनिटात घरात पोहोचू. सो डावीकडे गेल्यावर मुंबईला आणि वरती हैदराबादमध्ये एंट्री आहे पटानचेरू साईडनी. सात दिवसानंतर पूर्ण एक चक्र करून आम्ही परत आलो आहे. मागच्या गुरुवारी याच रस्त्याने आम्ही एक्झिट घेतली आणि आता याच रस्त्याने आमच्या घराकडे एंटर करतोय. फायनली 518 किलोमीटरची जर्नी कंप्लीट करून आम्ही 8 वाजून 50 मिनिटांनी घरी पोहोचलो. आज आम्ही सुरू केलं होतं सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी. लंच ब्रेक घेतला, खूप सारे छोटे मोठे ब्रेक्स घेतले. इतकं सगळं करूनसुद्धा आम्ही गुगलला बीट केलं आहे. गुगल टाईमच्या आधीच आलो आणि ओव्हरऑल जर्नी छान होती. मजा आली आम्हाला ड्राईव्ह करताना. ट्रिप पण खूप मस्त झाली. 8 दिवसानंतर घरी येऊन थोडं रिलॅक्स वाटतं आहे, पण सगळ्यांना मिस पण करतो आहे. सो दिस वॉज द ट्रिप. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.